सो आज आपल्याला यामध्ये मुव्हिंग लोड अनालिसिस चेक करायचे. सो मुव्हिंग लोड अनालिसिस करण्याकरता आपण ॲझम्पशन करतोय की आपल्याकडे इथे आपण कन्सिडर केले की स्पॅन लेंथ आहे आपल्याकडे. So इथे आपण हे इन्फॉर्मेशन इथे फीड करून घेतली आहे. तर स्पॅन लेंथ आहे आपल्याकडे 10 मीटर. नंबर ऑफ पोझिशन्स ॲझ्युम 10 अँड देन इन्क्रिमेंट व्हॅल्यू 0.25 मीटर. सो याप्रमाणे आता इथे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बीम ग्रेड घ्यायचं आहे. त्यामध्ये फ्रंट व्ह्यू घेतलाय आणि एक बीम आपण ड्रॉ केलाय ज्याची लेंथ आहे 10 मीटर. सो इथे आपण ऑलरेडी 10 मीटर कन्सिडर केलंय. आता जेव्हा पण आपण मुव्हिंग लोड अनालिसिस परफॉर्म करतोय त्यावेळी त्याच्या एका बाजूला आपण फिक्स सपोर्ट कन्सिडर करणार आहे आणि सेकंड साईडला फिक्स सपोर्ट कन्सिडर करणार आहे. पिन आणि फिक्स दोन्ही बाजूला वेगवेगळे सपोर्ट्स घेणार आहे. तर त्याकरता इथे आपण स्पेसिफिकेशनला जातोय. नोड कर्सर सिलेक्ट केलाय. नोड कर्सरने इथे आपण पिन सपोर्ट असाइन करतोय. नेक्स्ट वन राईट हँड साईडला फिक्स सपोर्ट आपण असाइन करणार आहे याप्रमाणे. आता यालाच इथे आपण एक मेंबर प्रॉपर्टी देऊन टाकतोय. सो सिम्पली स्टील स्ट्रक्चर करता आपल्याला मेंबर प्रॉपर्टी असाइन करायची आहे. सो सिम्पली सिलेक्ट करा. आता हे इथे आपण कॉन्क्रीट स्ट्रक्चर अज्युम करता, इथे आपण स्टील स्ट्रक्चर अज्युम करतोय. ओके, आयदर तुम्हाला कॉन्क्रीट घ्यायचं असेल तर तुम्ही इथे कॉन्क्रीटसाठी पण सेम अनालिसिस परफॉर्म करू शकता. बट आपण इथे स्टील स्ट्रक्चर अज्युम करतोय. इथे बीम सिलेक्ट करा. आता स्टील स्ट्रक्चरची मेंबर प्रॉपर्टी असाइन करण्याकरता आपल्याला इथे डेटाबेस नावाचा ऑप्शन दिलाय. त्या डेटाबेसमध्ये वेगवेगळ्या कंट्रीजचे डेटाबेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथे आपण बघू शकतो इथे स्टाटा स्ट्रक्चर असं पण जो काही टेबल आहे तो दिलाय. सो आपण इथे सिलेक्ट करतोय इंडिया. इंडियामध्ये रोल स्टील आणि कोल्ड फॉर्म हे दोन सेक्शन्स आहेत. आपण इथे रोल स्टील घेतोय. रोल स्टील मध्ये इथे एस सेक्शन आहे. एस म्हणजे ISLB, ISLB म्हणजे समथिंग या प्रमाणचे. ओके, आणि आय शेप मध्ये इथे I800/12B समथिंग याप्रमाणे. तिथे आपण एस शेप घेतोय आणि एस शेप मध्ये IS समथिंग ISMB 600 हा आपण चूज करूया. सो ISMB 600 असाइन क्लोज असाइन येस. नेक्स्ट राईट क्लिक 3D रेंडर मध्ये आपण त्याला चेक करूया. सो इथे आपण जर चेक केलं तर इथे आपल्याला हा आय सेक्शन इथे असाइन झालेला शो केला जातो याप्रमाणे. ओके, नेक्स्ट आपण परत इथे अनालिटिकल मॉडेलिंगला क्लिक करूया किंवा जिओमेट्रीला क्लिक करूया. आता याचमध्ये इथे आपल्याला जायचंय लोडिंगला. ओके, सो लोडिंगला आपण जातोय. लोडिंग मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला इथे डेफिनेशनला जायचंय. डेफिनेशन मध्ये इथे व्हेकल डेफिनेशनचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे. सो त्या व्हेकल डेफिनेशनला क्लिक करा. व्हेकल डेफिनेशन मध्ये इथे ऍडचं बटन आहे. ऍडला क्लिक करा. ऍड मध्ये इथे व्हेकल टाईप 1 आणि विड्थ आहे. आता इथे आपण फर्स्ट अज्युम केलंय की असं की आपल्याकडे एक गॅन्ट्री आहे आणि गॅन्ट्रीला इथे दोन व्हील्स आहेत. सो इथे आपण कन्सिडर केलेत का दोन व्हील आहेत असे. आणि ह्या गॅन्ट्रीचा हा जो काही लोड आहे हा आहे 20 kN समथिंग असं आपण अज्युम करूया. ओके, आणि ह्या ज्या दोन व्हील्स मधला जो काही गॅप आहे तो आपण कन्सिडर केलाय 0.2 मीटर्स याप्रमाणे. ओके, बट इथे होणार काय की हे एकदाच आपण असाइन करतोय. लेट्स अजून तुमच्याकडे कार सारखं काहीतरी स्ट्रक्चर आहे. समथिंग हा एक बीम आहे, हा एक बीम आहे आणि इथे कार आहे आणि त्याचे काहीतरी आपण असे व्हील्स क्रिएट करतोय. तर हे त्याच्यावर व्हील आहेत. हे हे फ्रंट व्हील, त्या साईडचं हे फ्रंट व्हील आणि हे बॅक साईडचं व्हील आहे. हे समथिंग असे काहीतरी ऍक्सेलने जोडलेले आहेत. ओके, ही कार आहे असं आपण ऍज्युम करूया आणि खाली तो बीम आहे. ओके, तर हा जो काही झालाय हा त्याचा विड्थ असणार आहे W. तर ती विड्थ आपण इथे पुट करू शकतो. ही विड्थ आपल्याला इथे पुट करायची आहे. बट आपण कन्सिडर करतो एक सिंगल बीमचं अनालिसिस. ओके, मग सिंगल बीम मध्ये आपण असं अज्युम करूया की आता ही गॅन्ट्री आहे, हे दोन व्हील्स आहेत आणि त्याच्यातलं डिस्टन्स फक्त आपल्याकडे 0.2 आहे. तर हे कन्सिडर करायचं नाही. जर असं काही तुमच्याकडे असेल तर तुम्ही विड्थ मध्ये त्याची व्हॅल्यू इथे ऍड करून देऊ शकता. सो त्यासाठी आपल्याला इथे विड्थचं ऑप्शन दिलेलं आहे. पण आपल्याकडे विड्थची यामध्ये गरज नाहीये. ओके, सो आपण काय करतोय एकाच ठिकाणचं अनालिसिस परफॉर्म करतोय. सो इथे आपण लोड घेतोय. आता जसं अज्युम केलंय की आपला जो काही लोड आहे तो 20 आहे, 20 kN. बट आपण त्याला दोन व्हीलवर ट्रान्सफर करतोय म्हणून त्याला 10 kN. आणि लेट्स इथे पण आपण 10 kN अज्युम करूया. आणि त्यामधला जो काही डिस्टन्स आहे त्या दोन व्हील मधला किंवा दोन लोड मधला जो गॅप आहे तो आपण 0.2 मीटर अज्युम केला. ओके, याप्रमाणे. आता इथे अजून जर लोड असेल तर तुम्ही सिम्पली एंटर बटन प्रेस करा आणि जो काही पुढचा लोड आहे समथिंग आपण 15 कन्सिडर केला
तर 10 आणि 15 मधला जो काही गॅप आहे किंवा जी काही स्पेसिंग आहे ती तुम्ही इथे डिफाईन करू शकता. ओके. जर सिंगल लोड असेल तर डिफाईन करण्याची काही गरज येणार नाही, फक्त एकच लोड आहे. पण आपण दोन व्हील कन्सिडर करतोय तर दोन लोड यामध्ये ऍड केले. याला करूया ऍड, क्लोज. आता हे झालंय व्हेकल डेफिनेशन. आता याच नंतर इथे आपल्याला लोड केस डिटेलला ऍड करायचंय. सो लोड केस डिटेल मध्ये ऍड करूया. ऍड मध्ये आता इथे बघा, फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे जर एखादं मोठं स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये फर्स्ट असणारे अर्थक्वेकची लोडिंग, त्यानंतर स्टॅटिक लोडिंग म्हणजे डेड लोड, लाईव्ह लोड, त्यानंतर विंड लोडिंग असणारे, आणि त्यानंतर हे जे काही लोड येणार आहे जसं क्रेन लोड, तो शेवटी येणार आहे म्हणजे समथिंग नंबर 9 किंवा 10 12 समथिंग काय असेल त्याप्रमाणे. बट सध्या आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं लोडिंग ह्या स्ट्रक्चरमध्ये नाहीये, तर आपण डायरेक्टली क्रेन लोड असाइन करू शकतोय. सो लोडिंग टाईप बेसिकली इथे आपण जर घेतलं तर इथे आपल्याला क्रेन हुक नावाचा एक प्रकार दिसतो. सो तो घ्यायचा तर तो घेऊ शकता, ऑर एल्स तुम्ही नन घेतलं तरी चालणार आहे. सो जो काही तुम्हाला वाटेल तो तुम्ही चेक करू शकता. आता इथे टायटल मध्ये आपण नाव टाकूया क्रेन लोड. ओके. आणि याला ऍड बटनला क्लिक करा. नेक्स्ट वन ऍड झाल्यानंतर इथे आपल्याला पुढचा ऑप्शन दिसतो तो म्हणजे लोड जनरेशन. लोड जनरेशन बटनला क्लिक करायचं आहे. आता जी काही क्रेनची लोडिंग आहे ती काही ह्या लोड केसेस वरून आपण क्रिएट करत नाही, ती डायरेक्टली लोड जनरेशन वरून क्लिक करतोय. आता इथेच नंबर ऑफ लोड टू बी जनरेटेड म्हणजेच नंबर ऑफ पोझिशन्स टू बी ऍझ्युम या इथे आपल्याला बघायच्या. ओके. सो नंबर ऑफ पोझिशन टू बी ऍझ्युम इथे आपलं एक करेक्शन आहे, इथे 40 असायला पाहिजे होतं. So इथे आपण चेंज करून 40 कन्सिडर करतोय त्याला. ओके. 40. ओके. म्हणजेच हे आता कॅल्क्युलेशन कसं येतंय बघा, 10 मीटरचा आपला जो काही बीम आहे 10 मीटर बीम, त्याला आपण इंटरवल पकडलाय लोडिंगचा पॉईंट, सॉरी 40चा. ओके. त्याचा जो काही पोझिशनचा इंटरवल आहे तर त्याचे जे काही नंबर ऑफ पोझिशन्स आहेत त्या 40 पकडल्यात. तर 10 मीटर डिवाइडेड बाय 40 पोझिशन्स तर तो येतोय गॅप 0.25 मीटरचा. तर हे यावरून आपण कॅल्क्युलेट करून घेतलेलं आहे. ओके. सो इथे नंबर ऑफ लोड्स टू बी जनरेटेड 40. सो इथे आपण नंबर ऑफ पोझिशन टू बी अज्युम 40 घेतलेला आहे आणि इन्क्रीमेंट व्हॅल्यू म्हणजेच पुढे पुढे तो कितीने जातोय 0.25 ने पुढे जातो. आता इथे प्री डिफाईन लोड टू बी ऍडेड. सो हे जे काही 40 लोड क्रिएट होत आहेत हे कुठल्या लोड केसच्या अंडर तुम्हाला घ्यायचे. तर आपल्याकडे लोड केस आहे क्रेन लोड, त्याच्याच अंडर पाहिजेत. तर इथे प्री डिफाईन लोड टू बी ऍडेड मध्ये इथे वनच घेणार आहे आपण. जर तुमची लोड केस ही समथिंग नंबर 9 10 11 12 काय असेल तर तुम्ही तो नंबर इथे चूज करायचा आहे. सो आपला इथे एकच लोड केस आहे म्हणून आपण इथे एकच घेणार आहे आणि याला इथे ऍड बटनला क्लिक करायचंय, क्लोज करायचंय. आता हे झाल्यानंतर इथेच आपण लोड जनरेट केलेत 40, पण इथे क्रेन लोडचा पहिला नंबर आहे म्हणून इथे 41 आलेत. म्हणजे 2 पासून स्टार्ट होतोय आणि 41 पर्यंत ते कॅरी होतंय. तर इथे 2 to 41 हे जनरेट लोड झालेत. पण हा लोड कुठे प्लेस करायचा आहे हे आपल्याला माहित नाही. सो त्याकरता इथे आपण जनरेट लोडला क्लिक करतोय आणि यावर ऍडला क्लिक करतोय. आता याचं सांगितलंय इनिशियल पोझिशन ऑफ लोड. सो इनिशियल पोझिशन कुठे ठेवायची आहे तर आपल्याला ह्या कॉर्नरला ठेवायची. पण हा कॉर्नरला एक्स वाय झेडचं कॉर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो इथे नोड कर्सर घ्या, याने इथे डबल क्लिक करा. तर इथे एक्स 0 आहे, वाय 5 आहे आणि झेड 0 आहे. हे झालं इथे सेट. आता हा लोड इथे प्लेस झालाय, बट तो इथून पुढे जाणार आहे म्हणजे कुठल्या ऍक्सिसला जाणार आहे तर एक्स ऍक्सिसला जाणार आहे. आणि किती इन्क्रीमेंट आहे तर एक्स ऍक्सिसला तो इन्क्रीमेंट होतोय की झेड ऍक्सिसला इन्क्रीमेंट होतोय ते तुम्हाला सांगायचंय. तर आपला जो लोड आहे तो एक्स ऍक्सिस कडे जातोय तर एक्स इन्क्रीमेंट असणार आहे. आणि त्याची जसं आपण इन्क्रीमेंट व्हॅल्यू चेक करू शकतो, इथे बघा इन्क्रीमेंट व्हॅल्यू आपण लिहिलो तर 0.25 आहे. तर 0.25 आपण कन्सिडर केलंय आणि याला इथे ऍड करूया आणि याला इथे क्लोज केलंय. हे झालं इथे सेट. आता यानंतर इथे आपण कुठल्याही प्रकारचं लोड ऑर सेल्फ वेट हे कन्सिडर केलेलं नाही, कारण की तुमच्याकडे जेव्हा डेड लोड असेल त्यामध्ये तुम्ही ते सेल्फ वेट घेतलं असणार आहे. त्यामुळं क्रेन लोड मध्ये इथे घेत नाहीये. बट आपण सध्या तरी इथे कुठल्याही प्रकारचं स्ट्रक्चर बनवलेलं नाहीये, तर क्रेन लोड मध्ये आपण जस्ट एक सेल्फ वेट ऍड करून घेऊया. ऍड अँड क्लोज. सो असाइन टू व्ह्यू. हे झालंय असाइन. आता नेक्स्ट यालाच आपण रन करून घेऊया. सो अनालिसिस अँड डिझाईन, अनालिसिस, ऍड, क्लोज, रन, गो टू पोस्ट प्रोसेसिंग मोड, डन. तर बघा इथं डायरेक्टली ते ऑटोमॅटिकली 41 नंबर पर्यंत क्रिएट झालेत. फर्स्ट नंबर क्रेन लोडला गेलाय, सेकंड नंबर पासून स्टार्ट होतोय तर 41 नंबर पर्यंत. अप्लाय करा, ओके करा. तर हे झालंय सेट. आता याचमध्ये तुम्हाला
इथे क्रेन लोड दिसतंय. व्ह्यू लोडिंग डायग्रामला इथे क्लिक करा. इथे क्रेन लोडची फर्स्ट पोझिशन आहे, सो ती घेण्यापेक्षा इथे आपण जनरेशनला क्लिक करूया. इथे सेकंड पासून स्टार्ट करूया. शिफ्ट व्ही बटन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला त्याच्या लोडिंग व्हॅल्यू शो केल्या जातील. बघा 10-10 आणि याच्यातला गॅप तो 0.2 मीटर आपण कन्सिडर केला होता. आता याच नंतर इथे आपल्याला सिम्पली अॅनोटेटला जायचंय. तिथे राईट हँड साईडला अॅनोटेटचं ऑप्शन तुम्हाला बघायला भेटणार आहे. अॅनोटेटमध्ये बीम रिझल्टला क्लिक करा. त्यामध्ये बेंडिंगमध्ये एंड मॅक्स मिडला क्लिक करा आणि याला अॅनोटेट बटनला क्लिक करा, जेणेकरून एंडवर मॅक्सिमम आणि मिडवर किती मुवमेंट येते ते आपल्याला बघायला भेटणार आहे. तो अॅनोटेट. पण इथं तो म्हणतोय जर तुम्हाला बेंडिंग मोमेंट चेक करायचे असेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बेंडिंग मोमेंटचं बटन क्लिक करावं लागेल. सो बेंडिंग मोमेंट आपण MZ डायरेक्शनची चेक करतोय. MZ ला मी इथे क्लिक करतोय आणि याचवर आपण आता चेक करू शकतो. तर इथं आपण जसं जसं खालच्या बाजूला शिफ्ट करतोय किंवा बटन दाबतोय तसं तो लोड 0.25 ने पुढे पुढे जाताना दिसतोय. याप्रमाणे आपण ते चेक करू शकतो. सेट याप्रमाणे. बट इथे मॅक्झिमम लोड कुठे येणार आहे ते काय आपल्याला कळणार नाही. सो ते चेक करण्याकरता इथे एनवलपला क्लिक करा आणि इथे एनवलपला क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला मॅक्झिमम रिएक्शन बघायला भेटणार आहे. तर आपण जर चेक केलं तर बघा इथे मॅक्झिमम रिएक्शन 41 आहे. 41.996 ते ह्या सेक्शनमध्ये कुठेतरी आपल्याला बघायला भेटणार आहे. इथे 37 आहे आणि इथे 52 आहे. याप्रमाणे इथे जर आपण लेआउटला आलो, लेआउटमध्ये इथे ग्राफ चेक करू शकतो. ग्राफ. तो हा ग्राफ आपल्याला बघायला भेटतोय. सो याचं जे काही डिस्टन्स आहे ते 3.33 मीटरवर ही जी काही व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथे पाहायला भेटते. तर ती इथे आपण चेक करून घेऊ शकतो. तर हे झालंय आपलं मुव्हिंग लोड अनालिसिस कम्प्लीट. या प्रकारे आपल्याला मुव्हिंग लोड अनालिसिस क्रिएट करायचं आहे.